तेव्हा त्यांनी खूप अशी मेहनत केली, काटकसर केली, त्याच्यामुळे आता आम्हाला जे चांगले दिवस बघायला भेटले ते त्यांच्यामुळेच. मम्मी इमोशनल झालेली अशा प्रकारे. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू, हॅपी ॲनिव्हर्सरी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे ना मम्मी आणि पप्पांचा ॲनिव्हर्सरी. तर तुम्हाला ॲनिव्हर्सरीचा आविष्कार मोरे यांच्या यूट्यूब फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर पप्पा कुठे आहेत? पप्पा आमचे बाहेर गेले, मला सोडलं आणि बाहेर गेले. तर सकाळी सकाळी कुठे गेलेले तुम्ही? सकाळी सकाळी आम्ही विवियाना मॉलला गेलो. विवियाना मॉलला गेलो तर दुकान सकाळी शॉप उघडत नाही. मग आपलं बसलो विवियाना मॉलमध्ये, जरा भटकत बसलो इकडे तिकडे, ह्या ह्याच्यामध्ये शॉपमध्ये बघ, त्या शॉपमध्ये बघ, जरा विंडो शॉपिंग बघत बसलो. तिथून मग गेलो, आता तुला काय घ्यायचंय का, तर म्हटलं काय घ्यायचं. मग पहिलं गेलो रॅडोच्या घड्याळामध्ये, शोरूमला. तिथे त्यांना ते घड्याळ खूप एक आवडला, तर त्यांना घ्यायचं होतं, पण त्यांनी अगोदरच एक घड्याळ बुक केले. अच्छा. त्याच्यामुळे त्यांनी ते घेतलं नाही, पण ते सारखे जाता येता तो छान होता घड्याळ, तो छान होता घड्याळ करत होते केरला. आणि मग हे केरलाच्या शॉप मध्ये गेलो, साडीच्या दुकानात गेलो. कुठली साडी घेतली? केरला नाही, ही साऊथ कॉटन मध्ये, ती साऊथ मधली साडी आहे, पण छान आहे. पप्पांनी तुला गिफ्ट केली काही अॅनिव्हर्सरीची? छान आहे 700-800 रुपयाला. त्यांनी भारी साडी म्हटलं, भारीत नको, मला साड्या खूप पडून पडून राहतात. मग ही घेतला, हा पॅटर्न घेतला मला साडी. नाईस नाईस. हे बघा केवढी सुंदर साडी घेतली. नाईस. तू काय घेतलं पप्पांना? पप्पांना काय घेणार मी, शर्ट काहीतरी घेईन. मित्रांनो, आणि आज संध्याकाळी आपण केक कटिंग पण करू यांची अॅनिव्हर्सरीची. आणि दादा वहिनी पण गावावरनं निघालेत, माहिती निघालेत, आता पोहोचतील संध्याकाळ 5:30-6 पर्यंत. 5:30-6 पर्यंत पोहोचून जातील. हा, साडी एक नंबर आहे बाई, साडी आवडली बाई. पप्पांची चॉईस म्हणजे खतरनाक आहे. आणि मित्रांनो, मी थोड्या वेळाने आहे ना सांडपाड्याला जाणार आहे. खास एक म्हणजे स्पोर्ट्सचं दुकान आहे, तिकडे मला ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घ्यायचे, कारण उद्या आपली मॅच क्रिकेटची, टेनिस क्रिकेटची. काय सुंदर घातले विकले. पण त्यांना ते आता खूप वर्ष ऍक्सिडेंट झाल्यापासून त्यांना ती स्लीपरची सवय झाली ना, त्यांना ते शूज मध्ये पाय उचलता नाहीयेत. डॉक्टरनी सांगितलेलं इथे, एमजीएमच्या डॉक्टरनी, की तुम्ही शूज घालायचा प्रयत्न करा आणि शूजवर चालायचा हळू प्रयत्न करा. पण त्यांनी घेतले, ते एक दिवसच घातले, दुसऱ्या दिवशी नेक्स्ट टाइम माझ्या छोट्या मुलाने सुरुवात केली. अच्छा, ते ब्ल्यू वाले ते मी घालत होते ते. आता पण त्यांना आवडली, त्यांनी घेतले, घातले, पण त्यांना काय त्याला म्हणत नाही, मला चालता नाही, तिथे ठेवले आणि म्हणत राहू दे. पण पप्पांना ना मम्मी शूज पेक्षा ना स्लीपर जास्त आवडते, अंगठ्यावाली, ती पण पुमा किंवा नायकीची. हा, ते तर आहे. हा ड्रेस पण घेतलाय का मम्मी? सुंदर आहे का? पप्पानी घेतला तुला? घेतला टॉप. हा, घे, तुला काय घ्यायचं ते. सुंदर ड्रेस आहे. आपण घेतला, चांगला हलका. मी चाललो आता दुकानावरती सामान द्यायला नेहमीप्रमाणे. काहीतरी घेऊया आपण मम्मी पप्पांसाठी गिफ्ट, चांगलं काहीतरी. ते पण आता बघूया बाहेर की मम्मी पप्पांना काय देऊ शकतो अॅनिव्हर्सरीला सुंदर. मित्रांनो, फायनली घरी आलेलो आहे मी. आणि 209 300 कर, 10 रुपये मला दे. 209 बडीशोप घ्यायला. 300 कर, 300 सांगते काय तुला, हात पकडायला बोट पकडायला, हात पकडायला लागलाय. मित्रांनो, काय आलं, घरी आलो तर मम्मी बोलली आज मी जेवण बनवणार नाही, कारण अॅनिव्हर्सरी आहे ना, तर आज मी कष्ट घेणार नाही, मी मेहनत करणार नाही, मी जेवण बनवणार नाही अॅनिव्हर्सरी असल्यामुळे. तर मला बोलली की जा, मला द्यायला पाहिजे होतं, की जा, तुला पाहिजे ते ऑर्डर कर, मी पैसे देते. तर आता मी खाणार आहे ते म्हणजे चायनीज. भात मागितलं काहीतरी. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम मी आता चायनीज खाणार आहे. तर वैभव दादाच्या दुकानातून आपण चायनीज घेणार आहे. ऑर्डर केलंय, तो बनवून ठेवलं, आता मला फक्त जाऊन घ्यायचं आहे. तर मी चाललोय. केलं पेमेंट? हा, तर मम्मीने पैसे पण पाठवलेत आणि पैसे इथे मोबाईल मध्ये आले असतील, तर चला जाऊया. आज आपण कोणती गाडी नेऊया? ऍक्टिवा, बुलेट, यामा, स्कूटी स्ट्रीक. एक्सेस इकडे नाहीये, पप्पाने नेले. यामा. पण यामा न्यायच्या आधी हिला थोडा सेल्फ स्टार्ट देऊन जाऊया, कारण आत्ताच जी बॅटरी वगैरे नवीन लावली ना, तर गाडी अशी चालू राहिली पाहिजे. हिला सेल्फ स्टार्ट देऊन ठेवूया. एकायलाच चालू होते रे, खतरनाक. काय आणलं रे? ड्रीम राईस आणला. ड्रीम राईस म्हणजे स्वप्नातला भात. अगं बाई, आता हा स्वप्नातला, पण राजा स्वप्नातला, राणी स्वप्नातली माहिती स्वप्नातला. हा, मग भाई चायनीज आहे, स्वप्नातला भात. आणि माझं पण आता खाऊन झालं मस्तपैकी. आणि आता दादा आणि वहिनी गावावरनं येणार आहेत, आणि गावावरनं येताना त्यांनी जो मोठा फिश टँक होता गावाला, तो घेऊन आलेत. आणि त्याचबरोबर त्यांनी आपलं गाव आहे ना, मुठवली,
तिकडे त्या मुठवलीच्या नदीमध्ये त्यांनी मासे पण पकडले, ते पण घेऊन आले ते. तर मी एक्सायटेड आहे खूप बघायला. आणि सोम पण येतं बाई त्यांच्यासोबत, तर मजा येणार आहे बाई आता. हे बघा, या मम्मीने कोरफडाचं झाड चुकून उपकलं या कुंडीतून, आता त्याला परत लावूया आपण. मित्रांनो, दादा आणि वहिनी फायनली आलेले, त्यांच्यासोबत आपण आलाय. सोहम, कशी होती ट्रिप? ट्रिप कशी होती? अरे तुला विचारतो वहिनी. ट्रिप बघ ना कशी होती यांना बघून. ओ आई साहेब, अगलो फिश टँक मासे पण घेऊन आले. खतरनाक खतरनाक, जाळी बिळी लावून हे मासे पण आणले त्यांनी मस्तपैकी. फायनली घरी आलो आम्ही, आणि दादा वहिनी जस्ट आता थोड्या वेळापूर्वी बाहेर गेले कामानिमित्त. आणि आता आपल्या सोबत कोण आहे बघा, ये रे. सोम आहे, आणि सोम आणि दादा वहिनीने गावावरनं काय आणले बघा. 3, 2, 1. मित्रांनो, आपला गावचा जो जुना फिश टँक होता ना, तो घेऊन आलेत. आणि गावची घराची जी कौलं राहिली ती वरती ठेवायला. आणि याच्यामध्ये बघा कसले मासे सोडले त्यांनी, खतरनाक. सगळे नदीतून पकडलेले मासे आहेत ना रे? कशाने पकडले भेंडी? हा बघ कसला सुंदर आहे, वाटतच नाही काय नदीतला मासा आहे. सगळे नदीतलेच आहेत मासे हे सगळे ना. हे बघ कसले भारी वाटतात. तिलापिया कुठे आहे? तो बघ, तिलापिया पण आहे बघा. तिलापिया मासा पण आणला. हा बघा, हा कसला सुंदर दिसतो, लाल शेपूडवाला. कशाने पकडले रे तुम्ही? नेटने. नेट होती ना इथं, नेट पण आणलेली ना. या नेटनी पकडले तुम्ही? कसे काय रे, ह्याच्यात कसे काय येतील मासे सांग मला. पकडून ठेवलेली. कोण, तू एकटा? मी आणि अर्चित आणि आबी दादा ब्रेड टाकला. ब्रेड वर खायला आला का आम्ही उचललो, त्यानेच पकडले ब्रेडनी. खतरनाक रे. अजून कोलंबे बिलंबे पकडलेले ना, मला व्हिडिओ पाठवते. ते सोडून दिले का? अर्धे मासे मेले. हा का मित्रांनो, जवळजवळ 15. हे बघ, हा कुठला झोंड्या डायमंड फिश आहे ना हे सगळे. 1, 2, किती आहेत हे डायमंड वाले? 3, 4 आहेत. 4 आहेत. हा, डायमंड वाले 4 आहेत. हा लाल शेपटीवाला 1 आहे. ते 2 आहेत चिकलेट सारखे आहेत. 1 तिलापी आहे आणि 1 वरती पण आहे. असे भरपूर मासे यांनी पकडून आणलेत. आणि फिश टँक पण इकडे आता आपण ठेवलाय. आणि आपला दुसरा गप्पीसचा फिश टँक इथे आहे. पण गप्पीसचा जो हे होता ना आपला गप्पीसचा ऑक्सिजनचा पाईप, तो आता सध्या ह्यांना दिलाय. आणि गप्पीससाठी आपण एक नवीन ऑक्सिजनचा पाईप आणूया इकडे. बिचारे बघा ना, विदाउट ऑक्सिजन आहेत. पण हे चालून जातं. गप्पी माशांना ऑक्सिजन नसेल ना जास्त, तरी पण हे चालून जातं, सर्वाईव्ह करतात आरामात. असे आपल्याकडे आता 2 फिश टँक आलेत बघता बघता. एकाने सुरुवात झालेली, आता अजून एक आला. अभेदा बरोबर बोलवता की आपण फक्त सुरुवात केली ना, हळूहळू वाढत राहतं. आता मला असं वाटतं वाढत राहणार आहे. अजून भरपूर मासे आपल्या घरात येणार आहे. मी सांगतो ना. मम्मी बघितलं का, आता फक्त हे बघ, एकच आणलेला आपण हा फिश स्पॉट, पण आता 2 फिश स्पॉट आलेत आपल्याकडे. काय बोल? मी काय बोलणार नाही, पप्पा पण नाही काय बोलणार, मी पण काय बोलणार नाही, कारण हे माझा अनुभव आहे. आता हे तुम्ही आणलंय ना, हे वाढत राहणार ना. वाढत राहू दे, पण साफ करायचं, पाणी आणि करायचं, सगळं हे तुम्ही बघायचं. तू पण आणि प्रार्थना आणि हे तुम्ही आवडीने आणले. ही आवडीची कामं ही तुम्हीच करायची. करू ना, मी आणि वहिनी करू. दादा नाही करणार आम्हाला माहिती आहे, पण मी आणि वहिनी 100% करू. डन. मम्मी, आपल्या व्हिडिओवर कमेंट आलेल्या बघितल्या का? हो, बघितलं ना. काय सांगशील? एवढं तुझ्या मुलाचं कौतुक करतात लोक, काय सांगशील? चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे. काही ना काही म्हणजे मुलाच्या तोंडून तरी काही ना काही चांगलं येते की बाबा हिचा मुलगा खूप छान काम करतोय. मित्रांनो, तुम्ही केलेल्या कमेंट आहेत ना, खूप उत्स्फूर्त आणि मोटिवेशन असतात माझ्यासाठी. मला मम्मी पप्पा मग काय नाही बोलत, मला बोलतात बिंदास बोलतात की बनव आता तू व्हिडिओ, तुला आता कसली टेन्शन नाही, तू बनव व्हिडिओ, तुला कसलंच काय ना, आम्ही ओरडणार ना काय. तुम्ही कमेंट करत जावा. तर मला हे ना, माझं डोकं दुखायला लागतं यांचा ओरडा ऐकून. आज काय अॅनिव्हर्सरीचा काय प्लॅन आहे? केक बिक कापायचा ना आपल्याला अजून? आला आता 27 वर्ष झाली, 28 वर्ष किती वर्ष आली का लग्नाला? आम्ही तुमच्या 28 वर्ष झाली. कारण आबी दादा 27 चा झाला ना. हा 28 वर्ष झाली. 28 वर्ष झाली. होई शपथ. 28 वर्षाचा हा संघर्ष कसा होता तुमचा एकमेकांसोबतचा? संघर्षदायक प्रवास कसा होता? खूप चांगला होता, खडखर होता. तरी मित्रांनो, मम्मी आणि पप्पाने ना खूप दिवस असे हे केलेत, पण त्यांनी आत्ताचे त्यांचे दिवस आलेत ना, त्यांनी तेव्हा कष्ट केले, त्यामुळे आता खूप लकी आहे. त्यांच्यामुळे मी आणि दादा पण खूप लकी आहे की असं म्हणजे तेव्हा त्यांनी खूप अशी मेहनत केली, काटकसर केली, त्याच्यामुळे आता आम्हाला जे चांगले दिवस बघायला भेटले ते त्यांच्यामुळेच आहेत. मम्मीच्या डोळ्यात पाणी आलेले आहेत अशा प्रकारे, मम्मी इमोशनल झालेली आहे अशा प्रकारे. व्हिडिओ बंद करतो, थांबा. आणि मित्रांनो, आता दादा आणि वहिनी थोड्या वेळाने येतील. आम्ही आता केक आणू आणि मम्मी पप्पांचा केक कट करू अॅनिव्हर्सरीचा. मित्रांनो, हा बघा, आता आम्ही मँगो कुनाफा केक घेतलेला आहे मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीसाठी. हा यांचा स्पेशल मंथ केक आहे.
मम्मी पप्पा. आता माझ्यासोबत प्रेरणा आहे आणि आम्ही आता मम्मी पप्पांचा ॲनिव्हर्सरीचा केक घ्यायला आलो आहे. मस्तपैकी आम्हाला एक केक आवडला आहे मँगो प्लस कुनाफाचा, तो घेतलेला आहे. आता आपण जाऊया हा केक घेऊन घरी. मम्मी पप्पांची किती अॅनिव्हर्सरी? आता ॲनिव्हर्सरी त्यांची 28 आय गेस, कारण 27 दादाचं एज आहे, 28वी ॲनिव्हर्सरी आहे. मित्रांनो जस्ट घरी आलो आहे. बघ मम्मी मी काय काय आणलंय. केक आणलाय आणि हे बघ फिश टँक. फिश टँकचं एक आपल्या गप्पीसाठी खास ऑक्सिजन अजून एक आणलंय मी. गप्पीसाठी अजून एक आणलंय मी. बघा हे ऑक्सिजनचं हे पाईप आणि हे, आणि त्याचं ते स्टोन पण असेल. हां हे सगळं आणलंय. म्हणजे जे हे गप्पीसाठी हे आणलेलं, पण ते आता आपण या माशांसाठी दिलंय आणि या माशांसाठी हे नवीन आणलंय. आणि केक पण आहे. आणि त्यांनी त्यांची फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती त्यांची रिबन्स अँड बलून्सवाल्यांची. त्यांनी हे पनीरचं हे दिले रोल, व्हेज रोल. पनीर म्हणजे पहिलेच हे होतं. त्यांची ॲनिव्हर्सरी होती, दुकानाची ॲनिव्हर्सरी, फर्स्ट इयर. आणि अॅनिव्हर्सरी काय बोलतोस? मी पण विचार ॲनिव्हर्सरीच बोलणार ना, अजून काय बोलणार. 1 वर्ष पूर्ण झालं त्यांना पण. अॅनिव्हर्सरी पुढे लागली. हां मॅरेज ॲनिव्हर्सरी नाही, त्यांची दुकानाची ॲनिव्हर्सरी. मग त्यांनी काय दिलं? हे पनीरचं दिले रोल. मी घरी आलो आणि दादा वहिनी बाहेर गेले. आता ते यायची परत वाट बघायला लागेल. हे असंच चाललेलं असतं आमच्या घरात. एक जातो तर एक येतो, एक येतो तर एक जातो. सोम जरा मदत कर मला लावायला. ची आणलीस का? हा तर एक काम कर, हे बघ मी सांगतो तुला. इथे काप, इथे काप. हा म्हणजे इकडे आपला हा नळ बसेल, म्हणजे प्रेशरवाला. ठीक आहे. तर आता हा हिला लाव एक कॉर्नर. नाही हा लाव, हा छोटावाला. आणि मग याचा लावलास, जोरात दाबून लावलास ना, बस बस जास्त नाही. हां तर हा इथे लाव आणि हा ह्याला लाव. ते हे कशासाठी माहिती आहे का? ते आपलं ऑक्सिजनचं कमी जास्त करायला लेवल. हां तर मित्रांनो हे बघा, हे आपलं लावून झालं. आता हे पॉटमध्ये सोडूया. एक अर्धा एक तासाच्या विश्रांतीनंतर फायनली माझ्या मम्मी पप्पाचा लाडका नाही 12 नंतर करायचं ना, दुसऱ्या दिवशी उजाडला. तेच तर, माझ्या मम्मी पप्पांचा लाडका मुलगा आलेला आहे फायनली. आता आम्ही मम्मी पप्पांचा ॲनिव्हर्सरीचा केक कट करू. आणि वहिनी पण आली आहे, माझ्या बघू शकता. वहिनी सगळ्यात जास्त व्हिडिओला व्ह्यूज आपल्याच गेलेत फिश टँक वाल्या. चा फ्लेवर गेस करा कोणता आहे? रसमलाई आहे. तू सांग. मला काहीच नाही कळत. तू नको सांगू. काहीतरी आहे. पहिले ना रसमलाई नाही, रॉंग. तू सांग. चॉकलेट. रॉंग. कोणता केक आहे? कुनाफा. मँगो. कुनाफा. आणि अजून पण काहीतरी आहे. नाही, कुनाफा पिस्ता आहे आणि हा बेटा कोणता केक आहे? गेस कर. आणि मँगो आहे. कुनाफा मँगो. आणि तुम्ही माझ्या हातात बघू शकता सुंदर अशी कॅन्डल. जर तुम्हाला अशा कॅन्डल्स हव्या असतील तर स्टेल्प ऑफ इंस्टाग्रामचा मी लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यावरनं तुम्ही ऑर्डर करू शकता. सुंदर अशा कॅन्डल्स आहेत. आपल्या वहिनीचा हा बिझनेस आहे, तर तुम्ही याच्यावरनं ऑर्डर करू शकता. मी तुम्हाला लिंक देईल. 1 2 3. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. गोडू नाही. मिठा. मी ना मँगो, एक पप्पांना मँगो. तुमचं लग्न झालं म्हणून आम्ही जन्माला आलो. म्हणून माझा चॅनल आहे, म्हणून माझं युट्यूबचं चॅनल आहे, आणि म्हणून माझे हे सबस्क्रायबर आहेत. लवकर सबस्क्राईब करा. आणि मम्मी तू सांग आता, चल तुझ्या लाईफ मला सगळ्यात बेस्ट पार्ट जो पप्पांसोबत तू अनुभवलायस. दुबई ट्रिप. अजून काय, आताही जाणारच होतो. आता मध्ये युद्ध चालू झालं. हा त्याच्यामुळे तुमची फॉरेन ट्रिप कॅन्सल झाली ना. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कॅन्डल मग कशी झाली? ओ भाई खतरनाक रे, एस्थेटिक एकदम. ते थोड्या वेळाने असं गप्पी फायटर फिशचे असतात ना रिंग्स, तसा होत ओ भाई घरात नुसता माशांचाच विषय.